मी सौ वडाळकर सुनंदा महेश रयत शिक्षण संस्थेमध्ये 35 वर्ष सर्व्हिस करून मी आता रिटायर झालेली आहे. 23 साली मी रिटायर झाले. त्याच्यानंतर मी इथेच राहते. संतोषी मातेचं देऊळ माहिती आहे तुम्हाला. त्यामुळे मी 1986 साली मी लग्न होऊन इथे आले. तेव्हापासून मी या बागेची झाले आणि तेव्हा बऱ्याच जणींना माहिती आहे मी संध्याकाळचा योगासुद्धा घेत होते. परंतु त्यानंतर मी प्रमोशन्स घेतली. त्यामुळे आमच्या शाखा लांब लांब असल्यामुळे मांजरी देहू या ठिकाणी मला सर्व्हिसला जावं लागलं आणि त्यामुळे मध्ये गॅप पडला. त्याच्यानंतर मुलगा कॅनडाला गेला. तो तिथला सिटीजन झाला. त्यामुळे त्याची 2 मुलं वगैरे वगैरे सगळ्या गॅपांमधून आत्ता मी 1 महिना झाला इथे आली आहे. परत जॉईन झाले. या मॅडम म्हटल्या अरे वा मॅडम तुम्ही सकाळी आला छान वाटलं मला. या पण मॅडम म्हणाल्या मला. तर म्हटलं छान आहे सुरू आहे आपल्या व्यवस्थेमध्ये. आणि माझा हा गुडघा आहे ना ते मी पडले जिन्यावरून बाळाला घेऊनच पडले म्हणजे थोडक्यात. आणि तेव्हा थोडासा दुखत होता गुडघा. पण इथे यायला लागले चालायला लागले परत तर गुडघा म्हणजे दुखायचं विसरून गेले म्हणजे नाहीच दुखत आता. आणि त्याच्यात इथे व्यायामाला आले आणि तेव्हा परत डोक्यामध्ये रिवाईज झालं आपण हे सगळं करत होतो पूर्वी आता परत पुन्हा करूयात आणि खरंच सुंदर वाटतं. आणि आता ते तेवढंच नाही तर एक असा एकलकोंडेपणा आलेला होता की घरामध्ये राहत होतो आपण नुसतं बाळ आम्ही किंवा TV आपण एवढंच होतं. तर आता इथे आल्यानंतर या मॅडम म्हटल्या अरे वा आपली लोकसेवेची ट्रीप जाणार आहे तिथे जाऊया. चला सर म्हणाले आपण माळशेज घाटात जायचं आहे. म्हटलं चला आता आपलं आयुष्य आपल्याला परत मिळालेलं आहे. आपलं ते राहिलेल्या सगळ्या इच्छा ज्या आहेत त्या पूर्ण खूप छान